सर्वांना सप्रेम जय भीम, जय संविधान, सप्रेम नमस्कार। आज पुन्हा एकदा आपल्यासोबत एका अशाच प्रकारच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वापैकी एक पैलू घेऊन मी आपल्या समोर संवादाच्या माध्यमातून आलेला आहे। कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या पद्धतीने मी आपल्याला सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व हे वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं एक तज्ञ म्हणून जगासमोर आलेला आहे, अगदी त्याचप्रमाणे आजचा जो विषय आपण घेतलेला आहोत त्याच एका अष्टपैलू व्यक्तिमत्वापैकी एक व्यक्तिमत्व असलेला, त्यांचा इंग्लंडमधून बॅरिस्ट्री होऊन आल्याच्या नंतर, बॅरिस्टर ॲट लॉ ही पदवी घेतल्याच्या नंतर भारतामध्ये आले आणि त्यांनी आपल्या वकिली व्यवसायाला सुरुवात केल्याच्या नंतर त्या वकिली व्यवसायाच्या माध्यमातून न्याय कसा मिळवून देता येईल याविषयी त्यांची जी तडफड आहे होती ती नैतिकतेच्या उच्च पातळीचं एक टोक होतं। ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जी काही लोकशाही साठी संविधानिक संस्था निर्माण केल्या, त्यामध्ये कायदे मंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल आणि न्याय मंडळ असेल। ही कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ ह्या दोन्ही एकमेकासाठी पूरक जरी असल्या तरी न्याय मंडळ मात्र त्यांनी स्वतंत्र या दोन्ही संस्थेच्या व्यतिरिक्त एक वेगळं अस्तित्व आणि स्वतंत्र न्याय यंत्रणा त्यांनी निर्माण केली आहे। आणि या स्वतंत्र न्याय यंत्रणेचं संविधानिक, घटनात्मक आणि नैतिक जबाबदारी जी आहे ती या संविधानातील सर्वच लोकशाही मूल्यांचं संरक्षण आणि त्यांची जपणूक करण्याचं नैतिक कर्तव्य या स्वतंत्र न्याय यंत्रणेसाठी त्यांनी निर्माण केलं होतं। जेव्हा मग कनिष्ठ स्तराचं स्वतंत्र न्याय यंत्रणेमधील बॉटम टू टॉप म्हणजेच कनिष्ठ स्तर असतील, जिल्हा न्यायाधीश असतील, जिल्हा न्यायालय असेल, उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, ह्या स्वतंत्र न्याय यंत्रणेमधील चारही स्तरावरील जी स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे त्या स्वतंत्र न्याय व्यवस्थेमध्ये न्यायाधीश पदावरती बसलेला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक पदाधिकारी तो अशा जबाबदारीनं, घटनात्मक आणि नैतिक कर्तव्याने आणि जबाबदारीने त्यांनी न्याय द्यायचा असतो। जसं आरोपी जो अजून गुन्हा सिद्ध व्हायचा, गुन्हेगार अजून होत नाही, अशा आरोपीची बाजू मांडणारे त्याचे अधिवक्ता किंवा वकील आणि सरकारतर्फे त्या आरोपीच्या विरोधामध्ये बाजू मांडणारे सरकारी वकील असतील, ह्या दोन्ही वकिलांमध्ये जी सुनावणी होते, जी आर्ग्युमेंट होते, जी बहस होते, त्या दोघांतर्फेही हा प्रयत्न असतो न्यायाधीशासमोर, न्यायमूर्तीसमोर, की आपलीच बाजू सत्य आहे ही साक्ष आणि पुराव्यानुसार सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न या दोघांचाही असतो। यामध्ये सरकारी वकिलांचाही असतो आणि आरोपीच्या वकिलाचाही असतो। आणि दोन्ही वकिलांच्या आर्ग्युमेंटच्या माध्यमातून तो आरोपी जर खरोखरच गुन्हेगार असेल किंवा निर्दोष असेल अशा सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्या न्यायाधीश आणि न्यायमूर्तीच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला त्या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी, मग तो गुन्हेगार असो का तो निर्दोष असो, त्या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि या दोन्ही वकिलांच्या साक्षी आणि पुराव्याच्या माध्यमातून निर्दोषत्व आणि आरोप सिद्ध करण्यासाठी जी आर्ग्युमेंट झालेली असते त्या दोन्ही वकिलांच्या माध्यमातून झालेल्या आर्ग्युमेंट नुसार न्यायाधीशांनी आणि न्यायमूर्तींनी स्वतःच्या सद्सद विवेक बुद्धीला जागृत ठेवून आणि घटनात्मक नीतीचं पालन करून त्या सत्यापर्यंत पोहोचणे आणि त्या सत्यानुसार
तो जर गुन्हेगार असेल तर संविधानिक घटनात्मक तरतुदीनुसार मग आयपीसी सीआरपीसीच्या माध्यमातून जी शिक्षा ठरलेली असेल, भारतीय दंड संहितेने त्या कलमानुसार जी शिक्षा ठरवलेली असेल त्या शिक्षेला पात्र ठरवणे हे त्या न्यायमूर्ती आणि न्यायाधीशांचं घटनात्मक आणि नैतिक कर्तव्य असेल. आणि तो जर आरोपी निर्दोष असेल, स्वतःच्या सतत योगबुद्धीला जागृत ठेवून घटनात्मक आणि नैतिक नीतीचं पालन करून त्या न्यायाधीशाने आणि न्यायमूर्तीने त्या आरोपीला जर तो निर्दोष असेल तर त्याला संपूर्णपणे निर्दोष करण्याचं घटनात्मक आणि नैतिक कर्तव्य हे सुद्धा त्या न्यायमूर्ती आणि न्यायाधीशांचं कर्तव्य असेल. आणि तेव्हाच कुठे त्या ठिकाणी न्याय यंत्रणेच्या स्वतंत्र न्याय यंत्रणेला निश्चितपणे पवित्र समजले जाईल की जेणेकरून त्या न्यायालयातून न्यायच मिळेल, निकाल नव्हे. अशाच पद्धतीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानातील अनुच्छेदाच्या माध्यमातून ही स्वतंत्र न्याय यंत्रणा निर्माण केलेली आहे. एवढ्या मोठ्या अशा बलदंड आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला, भारतीय लोकशाहीला पारदर्शकतेनुसार स्वच्छ करण्याचं काम एक प्रकारे या स्वतंत्र न्याय यंत्रणेची सर्वात मोठी जबाबदारी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या न्याय संस्थेवर टाकलेली आहे. आणि या न्याय यंत्रणेमधला प्रत्येक घटक, मग तो आरोपीचा वकील असेल, सरकारी वकील असेल किंवा न्यायाधीश किंवा न्यायमूर्ती असतील, या प्रत्येकाने आपल्यातील सदसद विवेक बुद्धीनुसारच केसेस लढल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीनेच त्यांनी न्याय मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. तरच आमची लोकशाही आणि संविधानातील घटक ही सर्व संस्था एक प्रकारे आविष्कारित होऊन आमचं संविधान आणि भारतीय लोकशाही जगामध्ये आदर्श ठरेल. अशा पद्धतीनं निर्माण झालेल्या स्वतंत्र न्याय यंत्रणेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच एक मूर्तिमंत ताजं उदाहरण त्यांनी स्वतःच्या वकिली व्यवसायाच्या माध्यमातून केलेलं आहे. या ठिकाणी मी आपल्या समोर काही 1-2-3 उदाहरणं त्यांच्या वकिली व्यवसायामधले देणार आहे. कारण वकिली व्यवसाय हा एक त्या वकिलाच्या विद्वत्तेच्या आणि त्याचबरोबर त्याच्या नैतिकतेच्या आविष्कारितेचा सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. केवळ पदवी आहे, LLB LLM ची डिग्री आहे, पदवी आहे आणि म्हणून तो समोरच्या अज्ञानी समाजाच्या घटक असलेल्या एखाद्या अज्ञानी अशिक्षित माणसाला जर आपल्या ह्या विद्वत्तेच्या बळावर, जिथं अनैतिकता आहे अशा विद्वत्तेच्या बळावर त्याने जर त्या अज्ञानी समाजाचा घटक असलेल्या अज्ञानी माणसाकडून, अडाणी व्यक्तीकडून केवळ पैशाच्या लालसेपोटी जर समजा तो निकाल देण्याचा प्रयत्न करत असेल, निकाल मिळवून देण्याचा प्रयत्न करत असेल तर निश्चितपणे तो अन्यायकारकच ठरेल. या वकील व्यवसायातील प्रत्येक वकिलाला सुद्धा सामाजिक भान असलं पाहिजे. प्रत्येकाने घटनात्मक नीतीचा सुद्धा, नैतिकतेचा अतिउच्च टोक गाठून त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या वकिली व्यवसाय याच्या माध्यमातून एक आदर्श निर्माण केलेला आहे. आणि त्या आदर्शानुसार त्यांनी त्या पद्धतीनं उदाहरणं, एक आदर्शमय उदाहरण त्यांनी आजच्या वकिलांसमोर त्यांनी मांडलेले आहेत. जिवंत उदाहरण आहेत ते. त्यामध्ये जर उदाहरण पाहायचं असेल तर जेव्हा 1928 ला आपल्या देशामध्ये इंग्लंडवरून इंग्रज सरकारने एक सायमन कमिशन पाठवलं. ते सायमन कमिशन पाठवण्याचा उद्देश हा होता की या देशाला एक स्वतंत्र देश म्हणून आपल्याला पुढे चालून प्रदान करायचंय आणि त्यासाठी त्या देशातील
स्वतंत्र झाल्यानंतर ज्या समस्या निर्माण होतील त्या निर्माण होणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी आणि येथील सर्वच राजकीय पक्षांच्या जेवढे काही नेते पुढारी होते त्या सर्व पक्षांच्या नेत्यांच्या माध्यमातून या देशातील परिस्थिती समजून घेण्यासाठी, सामाजिक परिस्थिती समजून घेण्यासाठी त्यांनी सायमन कमिशन 1928 ला पाठवलेलं होतं. आणि या सायमन कमिशन समोर पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अस्पृश्य समाजाच्या बाजूने साक्ष होती. आणि ज्या दिवशी पुण्यामध्ये या सायमन कमिशन समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साक्ष होती त्याच दिवशी ठाण्यामध्ये जिल्हा सत्र न्यायालयामध्ये एका खुनाचा आरोप असलेल्या आरोपींच्या बाजूने वकील म्हणून बाजू मांडण्यासाठी सुद्धा त्याच दिवशी आर्ग्युमेंट करण्याची त्यांची तारीख सुद्धा होती. म्हणजे पहा, विचार करा, हे जे मी उदाहरण आपल्याला सांगतोय बाबासाहेबांच्या विद्वत्तेचा अतिउच्च टोकाचा नमुना आणि त्याचबरोबर नैतिकतेचा नमुना. एखाद्या अशिलाला न्याय मिळवून द्यायचा आहे तर त्याच्याकडून किती पैसे मिळतील ही अपेक्षाच नव्हती, पण आपल्या विद्वत्तेच्या बळावर त्याच्यावर झालेला खरोखर अन्याय, त्या अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी तो प्रयत्न केलेला असतो. आणि हाच आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी त्यांच्या जीवन कालावधीमधील जेवढा काही वकिली व्यवसाय केला तो त्यांनी जपलेला आहे. आणि म्हणून ज्या दिवशी 1928 ला पुण्याच्या सायमन कमिशन समोर साक्षी द्यायची होती आणि त्याच दिवशी ठाण्यामधील जिल्हा सत्र न्यायालयामध्ये या खुनाच्या आरोपीच्या बाजूने आपली साक्ष पण मांडायची होती, आपले आर्ग्युमेंट सुद्धा करायचं होतं. अशा दोन महत्वपूर्ण घटना, एक अस्पृश्य दलित समाजाची व्यथा मांडण्याची साक्ष देण्याचा दिवस आणि तोच दिवस या ठिकाणी एका अन्याय झालेल्या खुनाचा आरोप असलेल्या व्यक्तीला निर्दोष सोडवण्यासाठीची आर्ग्युमेंट सुद्धा ती महत्वाची होती. आणि त्या दोन्हीही घटना एकाच दिवशी आल्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसमोर फार मोठा पेच निर्माण झाला. त्यांनी एक अर्ज केला संबंधित न्यायालयाच्या न्यायाधीशांना आणि सांगितलं, माझी अशी एक अडचण आहे की मला आजच पुण्यामध्ये सायमन कमिशन समोर माझ्या अस्पृश्य समाजाची साक्ष देण्यासाठी जायचे. माझी एक विनंती आपल्याला आहे की आरोपीच्या वकिलाची जी आर्ग्युमेंट असते ती फिर्यादीच्या वकिलाच्या नंतर असते. हा नियम आहे, हा न्यायालयाचा नियम. पहिल्यांदा फिर्यादीच्या वकिलाची साक्ष किंवा फिर्यादीच्या वकिलाची बाजू ऐकल्या जाते आणि त्यानंतर आरोपीच्या वकिलाची बाजू ऐकल्या जाते. हा एक न्यायालयाचा तो नियम आहे. या नियमांना डावलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक विनंती अर्ज तत्कालीन त्या काळातल्या न्यायाधीशांना केला आणि सांगितलं की अशी माझी अडचण असल्यामुळं माझी एक विनंती आपल्याला आहे की फिर्यादीच्या वकिलाची बाजू न ऐकता आरोपीच्या वकिलाची बाजू म्हणून मी पहिल्यांदा आर्ग्युमेंट करेल आणि त्यानंतर सरकारी वकिलाची बाजू होऊ द्या, मला काही आक्षेप राहणार नाही, परंतु माझी विनंती आहे की पहिल्यांदा माझी साक्ष, माझी आर्ग्युमेंट झाली पाहिजे, माझं भाषण पहिल्यांदा झालं पाहिजे. अशा पद्धतीने त्यांनी विनंती अर्ज केला आणि त्यांची ती विनंती मान्य करण्यात सुद्धा आली. आणि बघा, आरोपी गंभीर गुन्ह्यामध्ये, खुनाच्या गंभीर आरोपामध्ये आरोपी तुरुंगात आहे आणि त्याचा वकील पहिल्यांदाच आपली आर्ग्युमेंट सर्व बाजूनी विद्वत्तेच्या बळावर पारदर्शकता आणून न्यायाधीशासमोर, न्यायमूर्तीसमोर स्पष्ट आपली भूमिका मांडतात आणि सरळ मांडल्याच्या नंतर निघून जातात पुण्याला सायमन कमिशन समोर साक्ष देण्यासाठी. याचा अर्थ विचार करा वकिलांनो, काय अर्थ आहे हा त्यांनी विचार केला नाही की मी बोलल्याच्या नंतर सरकारी वकील फिर्यादीचा वकील बोलणार आहे, तो कशा क्लृप्त्या काढेल डोक्यामधून आणि मी बोललेल्याच्या वरती कसा तो वरचढपणाचा आर्ग्युमेंट करेल आणि माझ्या आरोपींना शिक्षा होईल, ही भीती त्यांनी कधी बाळगली नाही. कारण त्यांच्या
विद्वत्तेच्या मध्ये जी शक्ती होती, जी नैतिकता होती, जे सत्य मांडण्याची त्यांचे कौशल्य होतं, ते कौशल्य आत्मविश्वासपूर्वक ठासून भरलेलं होतं. आणि तेच त्यांनी न्यायालयाला विनंती करून पहिल्यांदा या आरोपीच्या आरोपीची बाजू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वकील समजून, वकील म्हणून आपली त्यांची बाजू मांडली आणि बिनधास्तपणे पुण्याच्या सायमन कमिशनच्या समोर साक्ष देण्यासाठी निघून गेले. हा नैतिकतेचा आत्मविश्वास भरलेला, ठासून भरलेला आत्मविश्वास केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हृदयातच होता, हे या ठिकाणी आवर्जून सांगायचं होतं. आणि त्या दिवशी पुण्यात जाऊन त्यांनी सायमन कमिशन समोर अस्पृश्य समाजाची बाजू मांडली, साक्ष दिली आणि याच आर्ग्युमेंटच्या माध्यमातून या आरोपींना सुद्धा, बहुतांश आरोपींना त्यांनी त्या निर्दोषत्व सिद्ध केलं. फिर्यादीचा वकील, सरकारी वकील काय बोलेल हे याची तमा न बाळगता त्यांनी आपल्या विद्वत्तेच्या बळावर या सगळ्याही खुनाच्या आरोपात असलेल्या या आरोपींना निर्दोष मुक्त करून सोडलेलं आहे. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वकिली व्यवसायामधील एक प्रकारे दुर्मिळ अशी घटना होती. म्हणजे वकील असावा, वकील व्यवसाय कसा असावा याचा आदर्श आणि ताजं उदाहरण म्हटलं तर हा एक खटल्याचा नमुना आहे, उदाहरण आहे. असे अनेक उदाहरण आहेत. आणखी एक उदाहरण सांगतो. आपल्या देशामध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे एक समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होऊन गेले. त्यांनी हिंगणघाट येथे स्त्री शिक्षणासाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत, संस्था उभारल्या. अशा महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे सुपुत्र र धो कर्वे यांनी 1931 मध्ये एक समाज स्वास्थ्य नावाचं मासिक काढलं आणि या समाज स्वास्थ्य मासिकामध्ये त्यांनी वेगवेगळे सामाजिक समस्येचे विषय हाताळत गेले. त्यामध्ये त्यांनी व्यभिचाराच्या विषयी सुद्धा एक प्रश्नावली निर्माण केली. 1931 मध्ये त्यांनी व्यभिचाराचा प्रश्न या मथळ्याखाली एक प्रश्नोत्तराची मालिका त्या समाज स्वास्थ्य या मासिकामधून चालू केली. आणि ते मासिक मराठी आणि गुजराती दोन भाषेमध्ये प्रकाशित व्हायचं. आणि जेव्हा या समाज स्वास्थ्य मासिकाच्या माध्यमातून व्यभिचाराचे प्रश्न ही मालिका जेव्हा प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सुरू केली, त्यावेळेस अनेकांनी या मासिकाला विरोध केला आणि सांगितलं की अशी विकृती समाजामध्ये पेरू नये आणि विकृती चालवणारी व्यवस्था या ठिकाणी असू नये, असं मासिक असू नये, असे विचार समाजात पसरू नये म्हणून त्यांच्यावरती खटला दाखल करण्यात आला. आणि त्या खटल्यामध्ये त्यांना 100 रुपये दंड सुद्धा भरावा लागला. ही 1931 ची घटना आहे. त्यानंतर र धो कर्वे यांनी समाज स्वास्थ्य हे मासिक तर चालू ठेवलंच, परंतु त्यामध्ये आणखी वेगवेगळे विषय हाताळण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. आणि 1934 मध्ये समलैंगिकता हा विषय त्यांनी घेतला आणि त्याविषयी फार मोठा लेख त्यांनी लिहिला. आणि ही समलैंगिकता म्हणजे पाश्चिमात्य देशामध्ये समलैंगिकता आणि व्यभिचाराचे प्रश्न, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्न ज्यांना ते विकृती समजत नाहीत, एक त्यावरती पाश्चिमात्य देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य या व्याख्येमध्ये हे विषय हाताळले जातात. आणि व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे हे संविधानाच्या मूल्यांच्या विरोधात राहील. अशा माध्यमातून त्या ठिकाणी 1934 मध्ये या समाज स्वास्थ्य मासिकामधून समलैंगिकता हा विषय हाताळण्यात आला. आणि जेव्हा हा विषय हाताळला त्यावेळेस पुन्हा र धो कर्वेंच्या विरोधात न्यायालयामध्ये खटला उभारला. पण यावेळेस मात्र न्यायालयामध्ये र धो कर्वेंची बाजू मांडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न्यायालयात उभे होते. आणि न्यायालयाने त्यांनी सांगितलं, न्यायाधीशांनी विचारलं की ही अश्लील विकृती समाज स्वास्थ्य मासिकामधून समलैंगिकता विचार पेरणारी ही अश्लील विकृती आहे आणि ही समाजामध्ये पेरणं चुकीचं आहे, असं जेव्हा
समोरच्या वकिलाच्या माध्यमातून न्यायाधीशासमोर बाजू मांडण्यात आली, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रदो कर्वेंची भूमिका कशी सत्य होती आणि संपूर्ण जगाच्या तुलनेमध्ये कशी बरोबर होती हे पटवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची बाजू परखडपणे मांडली. त्यात ते म्हणाले की समलैंगिकता हा विषय विकृती आहे का संस्कृती आहे हे जर तपासायचं असेल तर आपल्याला त्याला ज्ञानाच्या माध्यमातून समजून घ्यावं लागेल, मानवता धर्माच्या मानवतेच्या माध्यमातून समजून घ्यावे लागेल. आणि माझ्या मते एक ही व्यक्ती स्वातंत्र्यचा हा एक भाग आहे समलैंगिकता. आणि जर हा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असेल तर व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे लोकशाहीमध्ये कधीही सहन होऊ शकत नाही. दोन महिलांना, दोन पुरुषांना एकमेकांमध्ये समलैंगिकतेच्या माध्यमातून, नैसर्गिक प्रक्रियेच्या माध्यमातून समलैंगिकता प्रस्थापित करण्याचा अधिकार आहे, परंतु तो व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे, त्याच्यावर कुणीही गदा आणू शकत नाही. आणि हे जर स्वीकारायचं असेल समाजाला तर ज्ञानाची उच्च पातळी गाठावी लागेल, ज्ञानाच्या माध्यमातून हे समजून घ्यावं लागेल. हा नैसर्गिक नियम आहे. अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या रद्द कर्वेंची बाजू जेव्हा न्यायालयात मांडली तेव्हा रद्द कर्वे यांना निर्दोष सोडण्यात आलं. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वकिली व्यवसायातील विद्वत्ता आणि नैतिकता होती, जी आत्मविश्वासाने ठासून भरलेली होती, ज्यामध्ये मानवता धर्मच सर्वश्रेष्ठ आहे हे त्यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. निसर्गवादावर आधारित असलेला हा मानवता धर्मच सर्वश्रेष्ठ आहे हेच त्यांनी आपल्या वकिली व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणखी एक उदाहरण देतो. जेव्हा मुंबईतले एक सेठ आणि सेठानी त्यांच्या मुलाला फाशीची शिक्षा झालेली असते, त्याचे वडील, मुलगा तुरुंगात आहे, आई घरी रडते आहे, बापाचे डोळ्यातले आसव संपलेले आहेत, गडगंज संपत्ती आहे, परंतु स्वतःच्या मुलावर खुनाचा आरोप आहे आणि त्या आरोपातून त्या मुलाला फाशीची शिक्षा झालेली आहे, तुरुंगात आहे. अशा वेळेस त्या आरोपीचा बाप वेगवेगळ्या कोर्टामध्ये जाऊन, वेगवेगळ्या वकिलांकडे जाऊन आपली कैफियत मांडतोय आणि सांगतोय, बघा माझ्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करा, मी तुम्हाला म्हणले तेवढी तुम्हाला संपत्ती देईल, म्हणले तेवढे मी पैसे देईल. अनेक प्रस्थापित वकिलांनी ही केस घेण्यास नकार दिला, कारण फाशीची शिक्षा झालेली आहे, फाशीची शिक्षा झालेली आहे, फक्त तिची अंमलबजावणी बाकी आहे. अशा वेळेस सर्वच वकील त्या ठिकाणी आपले हात लांब करतात, कुणीही केस घेऊ शकत नाही, घेऊ इच्छित नाही. अशा वेळेस काही प्रस्थापित मंडळी, वकील मंडळी त्या हतबल बापाला सांगतात की जा, बाहेर बसलेले एक महार वकील बसलेले आहेत डॉक्टर आंबेडकर, आणि त्यांच्याकडे जा आणि विचार. हतबल होऊन जेव्हा हा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे येतात, पाहता क्षणीच त्या बापाला एक आत्मविश्वास येतो की हे वकील निश्चितपणे माझ्या मुलाला वाचवू शकतील फाशीच्या शिक्षेवरून. कुणाच ठाऊक बाबासाहेबांच्या चेहऱ्याकडे, त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे आणि त्यांच्या एकंदरीत पर्सनॅलिटीकडे पाहून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास त्या बापात जागा होतो की हा व्यक्ती, हा वकील माझ्या मुलाला निश्चितपणे वाचवू शकेल. आणि म्हणून तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे जातो आणि म्हणतो की मी, ही केस आहे, ही फाईल आहे आणि माझ्या मुलाला फाशीची शिक्षा झालेली आहे आणि ती सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा, कारण तुमच्याशिवाय कुणीही करू शकणार नाही आणि ते कुणीही करूही शकणार नाही. अशा पद्धतीने मी आपल्याकडे हतबल होणार आहे. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या फाईलकडे पाहतात आणि त्यांना माहित असतं की फाशीची शिक्षा तर झालेली आहे, अंमलबजावणी तेवढी बाकी आहे, शेवटची आर्ग्युमेंट बाकी आहे. आरोपीच्या बाजूनं, अशिलाच्या बाजूनं बाजू मांडणं बाकी आहे.
शेवटची, अशा पद्धतीने जेव्हा समजतं त्यावेळेस त्या बापाला सांगतात, ठीक आहे, ती फाईल द्या माझ्याकडं, आणि फाईल घेऊन त्यांना सांगतात की तुम्ही निघून जा, बघू काय करता येईल ते. एवढे शब्द घेऊन तो बाप गावी निघून जातो आणि तिथून पुढे 10 दिवसांनीच फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी असणार असते आणि त्याच्या अगोदर शेवटचा आर्ग्युमेंट असतो. अशा वेळेस जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न्यायालयात जातात, त्या दिवशी न्यायमूर्ती त्या ठिकाणी फाशीची शिक्षा, याच्या गळ्याला फास लावा अशा पद्धतीची शिक्षा झालेली असते. न्यायालयाची शिक्षा वाचून दाखवतात आणि जो दिवस ठरलेला आहे त्या दिवशी स्वतः त्या तुरुंगामध्ये, जेलमध्ये त्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी सर्व तयारी झालेली असते. आणि त्या तुरुंगात, त्या जेलमध्ये सगळी तयारी चालू. जल्लाद आलेला आहे, डिस्ट्रिक्ट मॅनेजर आलेले आहेत आणि स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकील आरोपीची बाजू घेऊन त्या ठिकाणी उभे आहेत. पण तत्पूर्वी ज्या दिवशी न्यायमूर्तींनी सांगितलं की या आरोपीला फाशीची शिक्षा झालेली आहे, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शांत बसलेले असतात आणि ती शांत पाहून त्या आरोपीचा बाप म्हणतात, बाबासाहेब, मी तुमच्याकडे फार मोठ्या आशेने आलो होतो, तुम्ही सुद्धा माझ्या मुलाला फासावरून लटकवण्यापासून वाचवू शकत नाही, त्यामुळं मी घरी तरी काय म्हणून जाऊ, तुम्ही सुद्धा वाचवू शकला नाहीत माझ्या मुलाला, असं म्हणून तो धाय मोकलून रडतो. आणि ज्या दिवशी फाशीची शिक्षा होणार आहे त्या दिवशी त्या ठिकाणी येतो. आणि ज्या दिवशी फाशीची शिक्षाची अंमलबजावणी होणारी असते, म्हणजे त्या आरोपीच्या गळ्याला फास लावण्याची जी शिक्षा आहे, न्यायमूर्तीच्या तोंडातून निघालेल्या शब्दानुसार, त्यानुसार त्या ठिकाणी त्या आरोपीला त्याच्या गळ्याला फास चढवला जातो. आणि फास चढवल्याबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, थांबा, या न्यायालयाचा आणि न्यायालयाच्या न्यायमूर्तीचा निकाल हा आहे की आरोपीच्या गळ्याला फास लावा, मृत्यूला लटकवा, त्याला फासावर लटकून मारून टाका, हा आदेश नव्हे. त्याचा आदेश हा आहे की या आरोपीच्या गळ्याला फास लावा आणि तो तुम्ही फास लावलेला आहे, आदेश पूर्ण झालेला आहे, तो फास काढा आणि त्याला उतरवा, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणताच त्या आरोपीला सोडून देण्यात येतं. आणि तेव्हापासून त्याच खटल्यापासून, त्या खटल्याच्या परिणामापासून या संपूर्ण न्यायालयामध्ये हँग टिल डेथ, म्हणजे मरेपर्यंत फाशी, ही व्याख्या त्या खटल्यापासून निर्माण झालेली आहे. आणि जेव्हा आरोपीचा बाप आपला मुलगा निर्दोष सुटतो, फासाला लागून सुद्धा बाहेर येतो, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुद्धा त्याच्याकडे शब्द नसतात. एवढा आनंदाच्या भरामध्ये आणि कृतज्ञतेच्या भावनेने बाबासाहेबांकडे येतो. सांगायचं तात्पर्य असं की या देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये सुद्धा जो वकील असतो, तो वकील केवळ पैशासाठी अज्ञानी अडाणी समाजाकडून अन्याय जरी झाला तरी चालेल, परंतु आपल्या विद्वत्तेचा लाभ स्वतःच्या स्वार्थासाठी जर करत असेल तर तो वकील, तो अधिवक्ता नैतिकतेनुसार, घटनात्मक नैतिकतेनुसार कधीही होऊ शकत नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या 3 खटल्याच्या प्रकरणामधून त्यांनी जो आदर्श निर्माण करून दिलेला आहे, तो आदर्श आजच्या संपूर्ण देशातील, राज्यातील आणि जगातील विद्वान वकिलांनी ध्यानात घेतला पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशातले एकमेव बॅरिस्टर जे मानवतावादी,
विज्ञानवादी, विवेकवादी आणि शीलवान अशी विद्वत्ता असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकमेव आदर्श व्यक्तिमत्व आहेत आणि त्या विद्वत्तेला मी नतमस्तक होतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय